आता झाला म्हणून उद्घाटन होत आहे. अनेकांना या सोहळ्यास उपस्थित राहणं शक्य नाहीये, त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपतर्फे काही वेगळे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात येणार आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आणि त्यांनी दिलेल्या देशभक्तीच्या मार्गक्रमणीवर सातत्याने भारतीय जनता पार्टी कार्यक्रम करत असते. आणि हा सुवर्णयोग आहे की ज्यावेळेला परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी बरोबर माननीय गृहमंत्री अमित शहाजी आणि मंगेशकर कुटुंब एकत्रित येत आहेत. आम्हालाही सहभागिता मिळते. नरेंद्र हेटे, अमेय हेटे व्हॅल्युएबल ग्रुप या सगळ्याच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका करते. आणि तिकडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल जे आहेत ते सुद्धा येत आहेत. मला वाटतं हा कार्यक्रमाचा सहभागिताच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांच्या विचारावर प्रतिबद्धता दाखवणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना मुंबई एकत्र येतात. कशा प्रकारे महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार? आमचंही ठरलंय, पुन्हा सांगतो, आमचंही ठरलंय. महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्यभरातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्रित लढू, एकत्रित जिंकू आणि महाविकास आघाडीला एकत्रित पराभूत करू. सर, योगायोगाची बाब अशी आहे की उद्या तुम्ही या भव्य संमेलनाचा अनावरण करता. दुसरीकडे आज मात्र पुण्यामध्ये त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात खटल्याची सुनावणी आहे. सातत्याने राहुल गांधी या सुनावणीला अनुपस्थित राहत आहेत. सुरक्षेचं कारण ते देत आहेत. राहुल गांधी यांनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं विधान अपमानजनक, बदनामीकारक, क्लेशदायक, संतापजनक, तळपायाची आग मस्तकावर नेणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर चालू असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षाच झाली पाहिजे ही पूर्ण भारतवासियांची इच्छा आहे. न्यायालयापासून पळ काढण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का, हा आमचा सवाल आहे. नाशिकमध्ये नवीन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी जवळपास 300 झाडांची कत्तल झालेली आहे असा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला आहे. यामध्ये साधूग्रामच्या 1800 झाडांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी कत्तल केली आहे असा आरोप काही पर्यावरण प्रेमी करतात. हे सरकार पर्यावरण पूरकच कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प करते. हे सरकार पर्यावरणाच्या रक्षणाचीच भूमिका घेऊन काम करते. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही तीच भूमिका घेऊ. सर, तुम्ही मुंबई पुढे मला याची माहिती नाही, माहिती घेऊन सांग. सर, मुंबईचे तुम्ही उपनगराचे पालकमंत्री आहात. लोकशाहीने एक आज स्टिंग ऑपरेशन केलं होतं की वेगवेगळी जी शौचालयं आहेत, सार्वजनिक शौचालयं आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसार दाटलेला पाहायला मिळतं. मुंबईचं चित्र आहे, याची काय तुम्ही चौकशी करणार आहात का? ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलंय आणि हा मुद्दा समोर आणून दिलाय, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता, यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन. लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. ठीक आहे. आता झाला म्हणून उद्घाटन होत आहे. अनेकांना या सोहळ्यास उपस्थित राहणं शक्य नाहीये, त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपतर्फे काही वेगळे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात येणार आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आणि त्यांनी दिलेल्या देशभक्तीच्या मार्गक्रमणीवर सातत्याने भारतीय जनता पार्टी कार्यक्रम करत असते. आणि हा सुवर्णयोग आहे की ज्यावेळेला परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी बरोबर माननीय गृहमंत्री अमित शहाजी आणि मंगेशकर कुटुंब एकत्रित येत आहेत. आम्हालाही सहभागिता मिळते. नरेंद्र हेटे, अमेय हेटे व्हॅल्युएबल ग्रुप या सगळ्याच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका करते. आणि तिकडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल जे आहेत ते सुद्धा येत आहेत. मला वाटतं हा कार्यक्रमाचा सहभागिताच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांच्या विचारावर प्रतिबद्धता दाखवणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना
कारवाई असेल. असेल वेगवेगळे वादही झालेले आहेत. विशेष करून सावरकरांच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाची भूमिका पाहण्याजोगी होती. या सोहळ्याचं निमंत्रण तुम्ही उद्धव ठाकरेंना देणार आहात का? हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. व्यक्तिगत कोणाला निमंत्रण देण्यापेक्षा सावरकर भक्तांनी जे सावरकरांच्या विचारावर प्रेम करतात, हिंदुत्ववादी विचारांशी ज्यांची पूर्णपणे नाळ बांधलेली आहे, त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. मला वाटतं काँग्रेस सोबत असल्यामुळे आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मुळामध्ये या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्ववाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावरची निष्ठा आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं रचलेलं गीत याच्यावर प्रेम करणारे सगळे आमच्या बरोबर उभे राहतील ही आमची अपेक्षा आहे. अनेकांना या सोहळ्यात मी आमदार राजेश राठोड, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा प्रतिनिधी आहे. आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात मी प्रश्न या ठिकाणी मांडला. गेल्या 3 वर्षापासून जे लढा मी या ठिकाणी देत होतो, त्या लढ्याला यश आज या ठिकाणी प्राप्त झालं. बोगस जातीचे प्रमाणपत्र घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील 50 लाभार्थी ज्यांनी नोकरीमध्ये बंजारा समाजावर अतिक्रमण केलं आणि त्या ठिकाणी एक मोठं रॅकेट साखळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्राची चालते. विमुक्त जाती अचे प्रमाणपत्र देऊन बंजारा समाजाचं नुकसान करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी प्रश्न मांडला. 2 वर्षापूर्वी याची चौकशी होऊन अहवाल जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी राज्य सरकारकडे पाठवला, परंतु 2 वर्ष तो अहवाल दाबून ठेवण्यात आला. या अधिकाऱ्यांची साखळी एवढी मोठी आहे की वेळोवेळी लक्षवेधीचा प्रश्न किंवा इतर प्रश्न जर मांडले तर ते त्या ठिकाणी चुकीचे उत्तरं देऊन शासनाच्या मार्फत राज्याची दिशाभूल करण्याचा प्रयोग 2 वर्ष झाला. परंतु आज मोठ्या संख्येने सतेज बंटी पाटील साहेब, अनिल परब साहेब आणि भाई जगताप, अभिजित वंजारी या सर्व सदस्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. मी राज्य सरकारला, मंत्री महोदय, सामाजिक न्याय यांना मागणी केली की आपल्याकडे अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये हे खोटे प्रमाणपत्र आढळलेत. 50 पैकी 48 खोटे आढळलेत आणि जे 2 झाले त्याची तर कथा एवढी मोठी आहे की त्या 2च्या बाबतीमध्ये चुका आढळल्या नाही, कारण ते चुकीचे प्रमाणपत्र, चुकीचे खोटे प्रमाणपत्र त्या ठिकाणी नव्हते. तर त्याच्या पलीकडे त्या 2ची मागणीच कोणी केलेली नव्हती. मागणी नसताना, ऑनलाईन अर्ज नसताना आणि प्रस्ताव नसताना देखील व्हॅलिडिटी त्या ठिकाणी देण्यात आलेली. बुलढाणामध्ये हा प्रकार वारंवार चालतो. त्याचा फक्त एक भाग 50 प्रमाणपत्राचा त्या ठिकाणी आहे. संपूर्ण राज्यामध्ये बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून विमुक्त जाती अवरती मोठा अन्याय त्या ठिकाणी होत आहे. विमुक्त जाती अच्या नोकऱ्या, त्यांचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण याच्यावरती अतिक्रमण हे जात चोरणारे लोक करत आहेत. या सर्व गोष्टीला जबाबदार असणारे जे अधिकारी आहेत, त्या 3 अधिकाऱ्यांना आर्यल गगराणी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तत्कालीन समितीचे अध्यक्ष, वृषाली शिंदे उपायुक्त तथा सदस्य सचिव आणि अनिता राठोड संशोधन अधिकारी या 3 अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी, निलंबनाची मी त्या ठिकाणी केली. परंतु अतिरिक्त जिल्हाधिकारी गगराणी हे सेवानिवृत्त होऊन अनेक वर्ष झाल्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही सरकारला करता नाही आली आणि सरकारला आम्ही भाग पाडलं की हा उर्वरित 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं. आज या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करून आम्ही विधान परिषदेच्या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की जे कोण अधिकारी भविष्यामध्ये खोटे जात वैधता प्रमाणपत्र, खोटे जात प्रमाणपत्र देतील त्यांचं देखील असाच हाल होईल आणि जे वंचित घटकाच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी प्रयत्न करतील त्या लोकांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून
वेळ प्रसंगी त्यांनी घेतलेला लाभ आणि वेतन वापस करण्याची नामुष्की त्यांच्यावर येईल आणि इथून पुढे हे रॅकेट करणारे, हे जात चोरणारे जे लोक आहेत त्यांना आळा बसेल अशी या ठिकाणी मला आज आशा वाटते. आणि हे यश मिळालं ते मिळवून देणाऱ्या सर्व सहकारी आमदारांचं आणि सभापती महोदय आणि सामाजिक न्याय मंत्री यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासंदर्भात तुम्ही एक ट्विट केलेलं आहे. नेमकी काय हा अनावरण सोहळा कशा प्रकारे असेल, काय माहिती द्या? एक अविस्मरणीय आणि महत्त्वाचा आनंददायी कार्यक्रम उद्या अंदमान या ठिकाणी पूर्णाकृती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा याचं अनावरण सार्वजनिक जागेवर होणार आहे. बरोबरीने ने मजसीने हे जे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं, ज्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चाल दिली, त्याला 115 वर्ष होऊन गेली. या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम, एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचं कॉफी टेबल बुक, या तिन्ही कार्यक्रमाची सांगता आणि उपयोगिता आणि संयुक्तिक असा पुतळ्याचं अनावरण, नेमजसीने गीताचे 115 वर्ष होणे आणि कॉफी टेबल बुक हे माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांच्या शुभ हस्ते आणि भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अंदमान येथे होतोय. त्या कार्यक्रमात सहभागिता आणि सहयोगिता देण्याचं पुण्यकर्म मला करायला मिळालं. असा एक अविस्मरणीय कार्यक्रम की ज्या ठिकाणी पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, उषा मंगेशकरजी, हे मंगेशकर कुटुंब सुद्धा अंदमानला त्या ठिकाणी येणार आहे आणि ते गीत ने मजसीने हेही सादर करणार आहेत. सर, सातत्याने सावरकरांच्या मुद्द्यावरती आपण